आज या ठिकाणी मला फार आनंद होते. पहिल्यांदाच मी इंदापूर शहरात आले. नाहीतर पहिले मी म्हणजे आमच्या जंक्शनमध्ये 20 वर्ष झालं अन्नदानाची सेवा आहे. पालखी सोहळ्याच्या प्रत्येक माझ्या वारकरी संप्रदाय म्हणजे जेवढी भक्तिमय वातावरण असतं माझ्या जंक्शनमध्ये, त्यावेळेस आम्ही सहकुटुंब पालखीचं दर्शन घेत असतो. पण पहिल्यांदा मी इंदापूर शहरात आले. हे भक्तिमय वातावरण बघून, रिंगण सोहळा बघून मला फार आनंद झाला. म्हणजे गगनात मावेन असा आनंद झाला, कारण की माझा पहिलाच दिवस आहे इंदापूर शहरात यायचा. नाहीतर आज इंदापूरमध्ये प्रवेश झाला संसदमध्ये, त्यावेळेस पालखी ज्यावेळेस प्रवेश झाला त्यावेळेस पावसाचं वातावरण होतं. पाऊस खूप जोराचा आला. त्यावेळेस खूप म्हणजे माझा शेतकरी सुखी आणि समाधानी राहू दे असं म्हणजे मला ज्यावेळेस पालखीचं आगमन झालं संसदमध्ये त्यावेळेस असं वाटलं की आज शेतकरी राजा माझा सुखी आणि समृद्ध होईल. आणि भरभरून पाऊस आज म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात शेतकऱ्याचा समाधानयुक्त पाऊस आहे. विठ्ठलाकडे विशेष काय मागणं आहे? विठ्ठलाकडे विशेष म्हणजे शेतकरी माझा सुखी आणि समाधानी राहू दे आणि हिरवंगार सगळं शिवार होऊ दे, एवढंच विठ्ठलाकडे मागणं आहे.